लक्षद्वीप ग्रुप करंट अफेअर्स मध्ये होते, राईट. मग लक्षद्वीप ग्रुप गाईज बघा, बिंग आयलँड ग्रुप, आर्किपेलागोस ग्रुप फार इम्पॉर्टंट आहे फॉर द इंडिया सिक्युरिटी कन्सर्न, ठीक. बट मग इक्वली यांचा काही जिओ स्ट्रॅटेजिक रोल सुद्धा आहे का? येस, दे सर्व large geostrategic role in or say for the safety and security of the country, right? So मग आजच्या DWP डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये आपण लक्षद्वीप आयलँड ग्रुपचा जिओ स्ट्रॅटेजिक सिग्निफिकंट काय हेच डिस्कस करणार, ठीक आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज, आन्सर रायटिंग स्ट्रक्चर आणि स्ट्रॅटेजीज या चॅनलवर रेग्युलर भेटत राहतील. ओके, सो ना वॉच इट टिल द एंड. बघा क्वेश्चन काय, व्हॉट आर द जिओ स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स ऑफ लक्षद्वीप आयलँड ग्रुप, है ना. मग मी काय करणार, मी इथे ड्रॉ करेल लक्षद्वीप आयलँड ग्रुप, राईट. एक अप्रॉक्सिमेटली इथे मग मी दाखवेल मॉलदीव्स इथे आहे, देन मॉरिशियस आहे, राईट. इथे मग आफ्रिकेचा पार्ट येतोय, तो पार्ट आहे, किंवा सौदी अरेबियाचा पार्ट आहे, ठीक आहे. म्हणजे एक प्रॉपर मॅप थ्रू आपल्याला इथे दाखवायचा आहे. सो मग हा किती वेल कनेक्टेड पॉइंट आहे तो सुद्धा मी इथे याला दाखवणार, ठीक आहे ना. हाऊ इट वुड हेल्प अस टू काउंटर अदर थिंग्स, ठीक आहे. सो मग मॅप वुड रॅदर हेल्प यू टू एक्सप्लेन युअर आयडियाज बेटर, है ना. सो मॅप असला पाहिजे आणि तिथे प्लस प्रॉपर. मग डिमांड काय आहे, डिमांड आहे जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ लक्षद्वीप आयलँड्स. मग तुम्हाला तिथे मेन्शन करणं मस्ट आहे. मग इंट्रोडक्शन कसं करणार, इंट्रोडक्शन जेवढा जास्त टार्गेटेड असेल दॅट्स अ गुड थिंग, ठीक आहे. क्लिअर आणि टार्गेटेड असेल दॅट इज रिअली अप्रिशिएटेड. देन सो मग 20-25 वर्ड साठी मी तुम्हाला सांगतो, कारण 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे आपला. मग इथे दिस लक्षद्वीप आयलँड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दी food and other resource perspective, but they do serve lot of geostrategic purposes or functions like port, harbor potential, lying on sea lines of communication, first point of defense and other geostrategic purpose. Yes, but तुम्ही असा जर का इंट्रोडक्शन केला concise, targeted, तर that is really very, ठीक आहे. इंट्रोडक्शन आपलं झालंय. बघा आता बॉडी मध्ये काय करणार, जेवढे जास्त डायमेन्शन्स असतील पॉइंटचे दॅट इज रॅदर रिअली अप्रिशिएटेड. पहिला सांगतो स्ट्रॅटेजिक लँडमार्क. स्ट्रॅटेजिक लँडमार्क कसा, लक्षद्वीप इज दॅट पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन ऑफ द लक्षद्वीप इज सच दॅट की इथून तुम्हाला एक नॅचरल ऍडव्हान्टेज आहे, यू कॅन हॅव सर्व्हिलन्स ओव्हर ऑल ऑफ द इंडियन ओशन. Yes, the thing is you can control piracy. See, that is originating from Africa or maybe other parts as well. ठीक आहे, तुम्ही ती कंट्रोल पण करू शकता अफेक्टिंग इंडियन ट्रेड, राईट. सो मग तिथे एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजेस तुम्हाला भेटतोय, प्लस तुम्हाला बाकी मिलिटरी आणि लोकेशन लँड मास अवेलेबल आहे, त्याच्या थ्रू तुम्ही ऑब्विसली दॅट यू कॅन हॅव फर्दर अडिशनल रिसोर्स. नेक्स्ट, इट इज लाइंग ऑन सी लाइन्स ऑफ कम्युनिकेशन. तो समुद्री मार्गांवर आहे, फार इम्पॉर्टंट आहे. द रिझन बिंग हे मेडिटेरेनियन रेड सी रूट, मुंबई रूट असेल, पॅसिफिक रूट असेल, किंवा यू विल फाइंड अदर सी रूट्स आहेत जिथे सिग्निफिकंट ऑइल ट्रेड होतोय, सिग्निफिकंट गुड्स अँड सर्व्हिसेसचा ट्रेड, गुड्सचा ट्रेड होतोय. त्या केसवर लक्षद्वीपला बायपास करणं सीम्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल है ना. त्याच्यामुळे फार क्रिटिकल आहे दिस लक्षद्वीपचा प्रेझेन्स ऍट दॅट पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन. तुम्ही जिओग्राफिकल लोकेशन मॅप मध्ये दाखवू शकता और ते इंट्रोडक्शन मध्ये पण मेन्शन करू शकता, ठीक आहे. मग EEZ रिसोर्सेस, येस EEZ एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन and their resources. Here you will find कि according to United Nations Convention on the Law of the Sea, right, Law of the Sea, UN clause इथे आपल्याला हा EEZ च्या रिसोर्सेस वर काय देतोय, अबंडन्स राईट देतोय फॉर 200 नॉटिकल माइल्स. मग इंडियाला अरेबियन सी मध्ये लक्षद्वीपमुळे एवढे रिसोर्सेस भेटतात. मग हे क्रिटिकल मिनरल्स असू शकतात, हे पेट्रोलियम मिनरल्स असू शकतात, राईट, ज्याच्यामुळे आपली एनर्जी सिक्युरिटी आणि फ्युचर सिक्युरिटी होऊ शकते. अँड दॅट इज व्हेरी ग्लोबल सप्लाय चेनचा आपण क्रिटिकल पार्ट बनवू शकतो. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. देन जिओ स्ट्रॅटेजिक पर्स्पेक्टिव्हने बघा पॉइंट कसे स्पेशलाइज्ड होत आहे ना. इथे फूड वगैरे किंवा वॉटर असे रिसोर्सेस नाही टाकत आपण, इथे हे टाकतोय नेव्हल बेसेस इन अ सेन्स की तिथे नेव्हल बेस जर का आपण एस्टॅब्लिश केला दॅट गिव्स अस अ व्हेरी ऍडेड ऍडव्हान्टेज. येस, इन अ वे की तो पोर्ट ऑफ कॉल असेल, रिफ्युलिंग पण होऊ शकते, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असेल फ्रॉम एनी साइड ऑफ अटॅक फ्रॉम आफ्रिका और युरोप और एनी अदर रिजन, ठीक आहे. सो तो आपल्यावर फार स्ट्रॉंग एक डिफेन्स म्हणून काम करेल लक्षद्वीप.
देन ऍक्ट वेस्ट पॉलिसी, ठीक आहे, ऍक्ट वेस्ट पॉलिसी और लुक वेस्ट पॉलिसीचा हा एक क्रिटिकल आहे ना ऑर्गन असेल, राईट. सो हिअर यू विल फाइंड, तिथं पूर्व पश्चिम असलं पाहिजे, ठीक आहे. सो यू विल फाइंड की हा जो लुक वेस्ट पॉलिसी वाला जो प्रिन्सिपल म्हणा किंवा पॉइंट आहे तो आपल्याला लक्षद्वीप थ्रू फार सॅटिस्फॅक्टरी वेने करता येईल. लुक आफ्रिका और आफ्रिका इंडियाच्या रिलेशनचा हा लिंक आहे. इनफॅक्ट यू विल फाइंड मॉलदीव सोबत आपले रिलेशन्स त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होतील, मॉरिशियस सोबत रिलेशन्स आपले होऊ शकतात, राईट. अँड आफ्रिका ऍज ए होल हा फार क्रिटिकल जंक्चर आहे. दिस लक्षद्वीप मेकिंग इट व्हेरी 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 सिग्निफिकंट. त्यालाच आपण सेशल्स मध्ये अझम्पशन आयलँड पण बिल्ड करतोय नेव्हल बेस, त्याच्यामुळे तो पण एक ऍडेड ऍडव्हान्टेज असेल. काउंटर टू चायनाज अँड युएस राईट पॉलिसी, स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी अगेन्स्ट इंडिया, ठीक आहे. इंडियाच्या सराउंडिंग मध्ये चायना जो पोर्टचा बेल्ट बिल्ड करतोय आणि पॉसिबली फ्युचरमध्ये वॉरसाठी पण यूज होऊ शकतो, त्याला काउंटर करण्यासाठी लक्षद्वीप इज आर सोल, राईट. तो फार क्रिटिकल आहे, तो तिथे डेव्हलपमेंट आपल्याला जंक्शन प्रोव्हाइड करतोय आणि युएस इन फ्युचर होऊ शकतो, सो तेव्हा सुद्धा तो आपल्यासाठी अवेलेबल असेल. हार्बर अँड पोर्ट्स पोटेन्शियल, राईट. मग हार्बर अँड पोर्ट्स पोटेन्शियल मध्ये काय असणार, दॅट लक्षद्वीप इन फ्युचर वुड रादर हार्नेस ना एक सिग्निफिकंट हार्बर पोर्ट्स पोटेन्शियल ऑल्सो, जिथे आपण ट्रेडिंग करू शकतो, जिथे आपण नेव्हिगेशन करू शकतो, राईट. जिथे पॉसिबली मग बाकी ऍक्टिव्हिटीज आणि रिसोर्सेस सुद्धा डेव्हलप होऊन एम्प्लॉयमेंट आहे, हॅबिटेशन आहे, सेटलमेंट तिथे डेव्हलप होऊन दॅट यू विल फाइंड जिओ स्ट्रॅटेजिकली हा पर्पज विल होऊ. आय होप तुम्हाला हा चॅनल अजून वर्थ वाटला असेल सबस्क्राईब करण्यासाठी, सो जास्त विचार करू नका, सबस्क्राईब करून घ्या. ओके. देन कन्क्लुजन काय, सी कन्क्लुजन इज बेसिकली हे आपल्याला आता इथे काय करायचंय, कन्क्लुडिंग ऑल दिस डिस्कशन दॅट वी हॅव, आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करणार मग फायनल काहीतरी फ्युचरिस्टिक कंट्री. सो द लक्षद्वीप हॅज लॉट ऑफ जिओस्ट्रॅटेजिक पर्पजेस टू फुलफिल अँड वी नीड टू युटिलाइज दिस जिओस्ट्रॅटेजिक एडवांटेज लक्षद्वीप प्रोव्हाइड्स टू है ना, so that we will ensure we would be a great maritime power also in the, ठीक आहे. सो अशा वे मध्ये तुम्ही याला फ्युचर कन्क्लुजन करू शकता. तुमच्याकडे काही अजून पॉइंट्स असतील तर कमेंट मध्ये मला सांगा, तिथे कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. खूप नवीन या चॅनलवर तुम्हाला. थँक्यू, हॅव अ गुड टाइम.